हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी ब्लॉग चॅनलवर. मी प्राची. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. तर आज मी खूप दिवसांनी तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करत आहे. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ शेअरच केला नव्हता, कारण मी खूप निराश झाले होते. माझं मनच होत नव्हतं की व्हिडिओ शेअर करावं, माझी जर्नी शेअर करावी किंवा डेली ब्लॉग टाकावे, कारण चॅनल खूप मागं पडला. खूपच मागं पडला. व्ह्यूज पण कमी झाले, सबस्क्रायबर पण कमी व्हायला लागले, व्ह्यूज येत नव्हते. त्याच्यामुळे माझा मूडच होत नव्हता. माझ्या मनात एक नकारात्मकता बसली होती. म्हणजे भीती अशी बसली होती की टाकू का नको, व्हिडिओ टाकू का नको, चॅनल आपला मागं पडलाय, काय करू काय नाही, असं बरेच गोष्टी होत होत्या. नंतर माझ्या मिस्टरने मला समजवलं की तू निराश होऊ नकोस, पॉझिटिव्ह राहून व्हिडिओ कर. म्हणून मी आता परत पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात करते. तर तुम्हाला माहिती आहे आता शाळा चालू झालेल्याच आहेत. तर मी रायाचं नवीन ॲडमिशन घेतलेलं आहे आणि राजवीचं मागच्या वर्षीचंच ॲडमिशन परत म्हणजे आता पुढच्या वर्गात गेली. राजवीला मार्क्स पण खूप छान मिळाले, 1+ ग्रेड मिळालेला आहे. तर आता मी चालले त्या दोघींची वह्या पुस्तकं आणायला शाळेमध्ये. यावर्षी त्यांची वह्या पुस्तकं शाळेमध्येच मिळत आहेत. तर बाकीचं सगळं साहित्य घेतलेलं आहे, स्कूल बॅग, टिफिन, बॉटल वगैरे सगळं घेतलेलं आहे. फक्त वह्या आणि पुस्तकं घ्यायची राहिली, तर ती मी आणायला आता चालले आहे त्यांच्या शाळेमध्ये जाऊन तिची वह्या पुस्तकं घेऊन येणार आहे. पण त्यापूर्वी तुम्ही माझे व्हिडिओ पहिल्यासारखे परत जसे पाहत होता तसे पाहायचे आहेत. आणि माझे व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायचं आहे. कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे प्लीज कळवा, म्हणजे मी माझ्या व्हिडिओजमध्ये इम्प्रूव्ह करू शकते. जे काय बदल आहेत ते करू शकते. तुम्ही मला कमेंट्स करून सांगणं खूप गरजेचं आहे. तर हे बघा, मी आता आलेली आहे शाळेपाशी. ही मराठी मीडियमची शाळा आहे आणि राय आणि राजवी जे आहेत इंग्लिश मिडियमच्या स्कूलमध्ये आहेत. तर त्यांची शाळा पुढे आहे. कारण ऊन भरपूर असल्यामुळे स्कार्फ बांधून निघाले आहे. ऊन भरपूर आहे इकडे. पाऊस पण पडतो, पण पाऊस संध्याकाळचा पडतो आणि दिवसभर असं ऊन असतं. पावसाचं वातावरण थोडं झालेलं आहे, एवढं नाही आहे. तर आता मी शाळेच्या गेटपाशी ऑलमोस्ट पोचलेले आहे. रस्ता असल्यामुळे वाहता रस्ता असल्यामुळे गाड्यांची भीडसाठी असते. तरी पण आता सध्या कारखाना बंद असल्यामुळे एवढ्या गाड्या नाही तर कारखाना चालू असला की 6 महिने इथे गाड्यांची एवढी वर्दळ असते की विचारू नका, इतकी इथं वर्दळ असते. तर मी आता शाळेत जाऊन पोचली. शाळेतनं वह्या पुस्तकं घेऊन आता घरी आलेले आहे. शाळेमधला व्हिडिओ मला करता आला नाही, कारण तिथे पालकांची आणि मुलांची खूप गर्दी होती. शाळा सुटायचा टायमिंग झाला होता आणि बरीच मुलं जी नवीन मुलं होती ती खूप रडत होती आणि तिथे अलाउड पण नव्हतं. जर अलाउड असतं तर मी व्हिडिओ केला असता. अलाउड नसल्यामुळे मी तिथला काही व्हिडिओ करू शकले नाही. आता मी शाळेतनं घरी आले, वह्या पुस्तकं वगैरे घेऊन पैसे पे करून आले. आता मुलींना माझ्या मी शेजारी ठेवून गेली होती. त्यांना आवाज देते, म्हणजे त्या येऊन बघतील. त्या खूप खुश होणार आहेत वह्या पुस्तकं पाहून. तर हे बघा, तिघींनी पण वह्या पुस्तकं ओपन करायला सुरुवात केलेली आहे. त्या खुश झाल्यात. थांब बिस्कुट नको आहे बाबू तन्नू कोणी काढले बरोबर. त्या शाळेत नाही तुला भेटत ग बाळा. हो तुला पण आणायच्या. थांब राजवी, राया थांब जरा. तुला पण आता नाही, बुक्सना मी कवर घालते.
वह्या पुस्तकं पाहून मुलं खूप खुश झाली. मुली माझ्या राया पण एवढी खुश झाली होती, भरपूर खुश झाली. तिला खूप छान वाटलं. मग मी सगळ्या वह्या पुस्तकं दोघांची सेपरेट करून साईडला ठेवून दिली. आणि आता हे बघा पावसाचं वातावरण झालेलं आहे. बघा किती दाट असं आभाळ दाटून आलेलं आहे. आणि आता थोड्याच वेळात पाऊस पडणार असं वाटत होतं. आणि नेमका पाऊस पडायला सुरुवात झाली. ते बघा मुली मला म्हणल्या की मम्मी आता आम्हाला उद्यापासून शाळेत जायचे, तर आज आम्हाला थोडंसं पावसामध्ये भिजू दे. आणि त्यांनी मनसोक्त पावसामध्ये भिजण्याचा आनंद घेतला. मी जास्त काही भिजायला त्यांना दिलं नाही. लगेच त्यांना मी घरात घेऊन गेले, कारण परत सर्दी वगैरे झाली. शाळा नुकत्याच चालू झाल्या, सर्दी वगैरे झाली तर खूप डोक्याला ताप होतो. आणि तिघी आजारी पडल्या तर तिघींना सांभाळणं मला खूप अवघड होतं, कारण राय खूप त्या दंगा करतात. तर आजारी पडल्यावर जिजा तेवढी खूप शांत असते, पण राया आणि राजवी आजारी पडल्यावर त्यांना अजिबात आजार पण सहन होत नाही. राजवीला पण होतं थोडंसं, पण राया पूर्ण पेकाळते, तिला ते सहनच होत नाही. मग ती रडायला सुरुवात करते. आता संध्याकाळचा वेळ होता, तर इथे आई आल्या होत्या घरी आणि आईंनी परमनंट मार्कर घेऊन आल्या होत्या. तर मी आता त्यांच्या वह्या पुस्तकांना नाव वगैरे टाकणार आहे. नाव वगैरे टाकून वह्या पुस्तकं, बॉटल, टिफिन बॅग वगैरे जे काय देणार आहोत आपण शाळेमध्ये, ते सगळ्यावरती शाळेने स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन दिलं होतं की त्याच्यावर नाव आणि त्या मुलाचा जो काही डिव्हिजन आहे, त्या मुलीचा जो काही डिव्हिजन असेल तो तुम्ही टाकून पाठवून द्या. कारण बरीच मुलं वह्या पुस्तकं, कंपोज बॉक्स जे काय आपलं साहित्य आहे ना ते शाळेमध्येच विसरून येतात. मग त्याच्यावर नाव असलं ना म्हणजे टीचर लोकांना खूप सोपं जातं. आणि आता शाळेने खूप छान उपक्रम केला आहे की प्रत्येक आईवडिलांचा त्यांनी नंबर जो आहे ना तो व्हॉट्सअपला जॉईन केलेला आहे. त्यामुळे जे काही राहिलेलं आहे ना ते लगेच कळतं. जर काही राहिलं असेल शाळेमध्ये किंवा काही जरी असलं ना तर ते ग्रुपवर लगेच कळतं. व्हॉट्सअपमुळे खूप छान असं सोपं झालेलं आहे सगळं. आणि शाळेला पण नाही का असं अवघड जात नाही की कुठलीही गोष्ट पालकांना सांगणं किंवा ते शेअर करणं. तर इथे मी सगळे जे काही मुलांचं जे काही साहित्य आहे ना ते सगळ्या साहित्यावर परमनंट मार्करने नावं टाकली. फक्त बुक्सवर टाकली नाहीत, कारण जशी बुक्स शाळेत मागवतील तसं मी त्यावर बुक्सवर नाव टाकून त्यांना ते देणार आहे. तर चला आता इथं शाळेची जी काही तयारी होती ती सगळी करून झालेली आहे. मुली पण माझ्या खूप खुश आहे. थोडीशी जिजा पण नाही का तिलासुद्धा शाळेत जायचं, म्हणून मग मी तिला जुनं जे दप्तर होतं ते दप्तर, एक जुनी बुक्स आणि टिफिन बॅग वगैरे डबा माझ्याकडे एक्स्ट्रा होता तो मी तिला दिला. म्हणजे तीसुद्धा उद्या तयार होऊन शाळेत जाण्याचा फिलिंग जो काय आहे तो तिला मला द्यायचा होता. तिन्ही मुलींमध्ये मला भेदभाव न करता त्यांना समान वागणूक देण्यासाठी मला जे काही फिलिंग्स तिघींना पण देता येईल ते मी तिघींना पण देते. आणि ह्यांनीसुद्धा आणताना जे काही साहित्य आहे ते दोघींना पण सेम साहित्य आणलेलं आहे. आणि त्यांचा खूप जीव आहे त्यांच्या मुलींवर, त्यामुळे त्यांनी ती दोघींना पण सेम म्हणजे जिजा थोडी रडती, कारण तिला इरेजर दुसरा पाहिजे होता. जो राजवीला मी इरेजर दिला तो पाहिजे होता, पण राजवीने तिला मोठा इरेजर दिला. मी तिला म्हणलं हा इरेजर घे, तुझं दप्तर वगैरे भर आणि मग तू पण शाळेत, मी तुला उद्या शाळेत सोडते. मला ती म्हणत होती की मला अंगणवाडीत जायचं आहे मम्मी. तर हे बघा इथे माझे सगळं जे काही साहित्य आहे त्या साहित्यावर नाव टाकून झालेलं आहे. आणि आता मी दोघींना पण त्यांच्या बॅगा भरायला सांगितल्या. आता त्या बॅग भरून त्यांना सांगितलं की तुमच्या बॅग भरून तुम्ही नेऊन ठेवा. मी बाकीची जी काय उरलेली वह्या आणि पुस्तकं होती ती सगळी वह्या पुस्तकं एकत्र करून, पेन्सिल बॉक्स वगैरे एकत्र करून सगळं व्यवस्थित असं कपाटामध्ये ठेवून दिलेलं आहे. तर हे बघा एवढी बुक्स दोघींची उरलेली होती तर ती मी बेडमध्येच ठेवली. बेडमध्ये एका साईडला जागा आहे तर तिथेच ठेवली त्यांची बुक्स. आणि पेन्सिल बॉक्स वगैरे जो काय आहे तो मी कपाटामध्ये नेऊन ठेवला, म्हणजे त्यांना परत देताना माझी घाई होणार नाही. तर अशा पद्धतीने मुलींचं माझ्या शाळेत जायची तयारी झालेली आहे. आणि हो माझ्या मुलीसुद्धा रेडी आहेत शाळेत जायला आणि त्यांना शाळा खूप आवडते. राजवीला तर गेल्या वर्षी शाळा खूप आवडायची. तिला तिचे टीचर्ससुद्धा खूप आवडतात. ती नाही का असं मला वाटतच नव्हतं की मी पहिल्यांदा मुलींना माझ्या शाळेत सोडते. एवढ्या त्या उत्साही आणि आनंदी असतात शाळेत जायला, अजिबात रडत पण नाही शाळेत बसल्यावर. खूप छान पद्धतीने शाळेत बसतात. आणि जिजा तर एवढी लहान आहे ना तर तिला इतकी एक्साईट आहे ना ती शाळेत जायला की बस रे बस. तिला नाही का तिला वाटतं की तीसुद्धा शाळेत चालली, एवढी छान फिलिंग तिच्यासोबत आहे. तर अशा पद्धतीने मी माझ्या मुलींची शाळेत जायचं जी काही जर्नी आहे ती सगळी शेअर केलेली आहे. उद्यापासून त्यांची शाळा चालू होते तर उद्या शाळेत जाण्याचा ब्लॉगसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि हो माझे ब्लॉग तुम्हाला दुपारी 3 वाजता पाहायला मिळतील. तर माझ्या चॅनलवरचे जे काही ब्लॉग्स आहेत ते नक्की पहा. कसे वाटले हे मला कमेंट करून
प्लीज 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 पुन्हा एकदा सांगते की ब्लॉग्स कसे वाटतात हे मला कमेंट्स करून कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जे काही मला सांगताल कमेंट्स करून ते मी माझ्यामध्ये बदल करण्याचा, तो चेंज करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन आणि तसे मी व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करेन. माझ्या तिन्ही मुलींची जर्नी, तिन्ही मुलींचं वागणं बोलणंसुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन. आणि माझी जे काही लाईफस्टाईल आहे, माझे जे काही रोजचं डेलीचे ब्लॉग्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करेन. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.